नमस्कार मित्रांनो, आपण चर्चा करत आहोत श्रीमंत होणं खरोखरच अवघड आहे का या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या व्हिडिओत मी आपल्याशी चर्चा केलेली आहे गुंतवणूक वर्सेस बचत. तर दोघांचाही अर्थ आपण समजून घेतलेला आहे. बचत ही शॉर्ट पिरियडसाठी असते, गुंतवणूक ही जास्त मोठ्या पिरियडसाठी असते आणि दोघांच्या परताव्यामध्ये सुद्धा फरक आहे. जसा बचतीत आपल्याला फार परतावा मिळत नाही, म्हणजे साधारणतः 5 ते 6% परतावा मिळत असतो वार्षिक, तसंच गुंतवणुकीमध्ये 12 ते 15% लॉंग व्ह्यूसाठी, जेणेकरून 4-5 वर्षाच्या पुढे आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो तर आपल्याला 12 ते 15% अपेक्षित आहे. आता गेल्या व्हिडिओत आपल्याला सांगितलेच होते की रिअल इस्टेट व्हर्सेस म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट याच्यात काय फरक असणार आहे ते आपल्याला मी अगदी ताजे उदाहरण, माझेच एक एक्झिस्टिंग क्लायंट आहे त्यांच्याविषयी जे बोललो आहे की त्यांच्याकडे जो काही फ्लॅट आहे तर ते त्या फ्लॅट विषयी मी जी काही इन्व्हेस्टमेंट त्यांनी करून ठेवलेली आहे आणि त्याची गरज नसताना त्यांनी ती प्रॉपर्टी रेंटवर चढवलेली आहे. म्हणजे काय आहे की नाशिक मधली व्यक्ती नाशिकमध्येच फ्लॅट घेतलेला आहे आणि सध्या ते जॉबसाठी पुणे सिटीत गेलेला आहे. परंतु आता मी त्यांच्याशी चर्चा जेव्हा केली तर त्यांना एक साधारणतः 12 ते 15 वर्ष त्या फ्लॅटची गरज नाहीये, परंतु सदर फ्लॅट त्यांना विकायचा नाहीये. ते फ्लॅट विषयी भावनाशील झालेले आहेत, भावना त्याच्यात अडकलेल्या आहे. साहजिकच कुठलाही कोणाचाही फ्लॅट असेल तर आपली वस्तू आपल्याला फ्री असते. मग तो फ्लॅट विकायचा नाहीये, परंतु शेवटी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपल्याला त्या फ्लॅटची जर गरज नसेल आणि जे काही आपलं रिटायरमेंटसाठी कॉर्पस तयार होणार आहे त्या फ्लॅटमधून, समजा आपण तो फ्लॅट जर विकला तर त्याच्यातून येणारा पैसा आपल्याला 15 वर्षासाठी जर का आपण इन्व्हेस्टमेंट केली, 15 वर्ष का म्हणतोय की ते 12 ते 15 वर्ष ती व्यक्ती बाहेरच राहणार आहे जॉब निमित्ताने. मग 15 वर्षासाठी जर का आपण तो फ्लॅट जसाच तसा ठेवला आणि त्या रेंट आपल्याला मिळणार आहे 15 वर्ष, बरोबर? तर 15 वर्षानंतर परिस्थिती काय असणार आहे व्हर्सेस तो फ्लॅट ॲज ऑन टुडे जो आहे त्या किमतीला आपण सेल आउट केला मार्केटच्या रेटनुसार, त्याच्यातून येणारं उत्पन्न, फ्लॅटची किंमत आपल्याला जी काही मिळणार आहे ती आपण म्युच्युअल फंड मध्ये जर का इन्व्हेस्टमेंट केली आणि 15 वर्षात त्याचा काय आपल्याला बेनिफिट मिळणार आहे हे मी ऍक्च्युअल तुम्हाला एक्सेल शीटवर त्याचं सर्व कॅल्क्युलेशन्स करून दाखवणार आहे. जसे की आपण उदाहरण घेतलं आहे, ॲज ऑन टुडे फ्लॅटची कॉस्ट आहे 40 लाख रुपये. तर आता त्याचं आपण एक्सेल शीटमध्ये वर्किंग कसं केलेलं आहे ते बघूया. आजची कॉस्ट आहे 40 लाख रुपये. ही प्रॉपर्टी आज जर का जशीच तशी ठेवली, रेंटवर दिली, 6% CAGR ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन एक साधारणतः 15 वर्षात 95,86,000 होणार आहे. आता ही प्रॉपर्टी आपण 10,000 रुपये रेंटने चढवली, परंतु साहजिकच 15 वर्षानंतर सुद्धा 10,000 रुपये, म्हणजे आजपासून 15 वर्षानंतर 10,000 रुपये रेंट राहील असं नाही. एक आपण ॲव्हरेज कॉस्ट धरतोय रेंटची, साधारणतः 17,000 रुपये पर मंथ मिळणार आहेत असं म्हणून आपण धरूया. तर 15 वर्षात साधारणतः आपल्याला रेंटच्या माध्यमातून मिळतात आहे 30,60,000 रुपये आणि 40 लाखाची आपलं फ्लॅटचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे साधारणतः 95,86,000. आता 95,86,000 प्लस आपल्याला रेंटच्या माध्यमातून मिळालेले 30,60,000, दोघांचं आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर साधारणतः 1,26,46,232 रुपये, मोठामोठी आपण पकडूया 1.5 कोटी रुपये आपल्याला 15 वर्षानंतर फ्लॅटचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. वर्सेस आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये सदर अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केली 40 लाख रुपयाला, आज आपण फ्लॅट सेल केला तर काय परिस्थिती असणार आहे. ही अमाऊंट आपण 15% CAGR वाढीव मिळणार आहे आपल्याला असं म्हटलं तर साधारणतः हे 40 लाख रुपये 15 वर्षात होतात आहे 3,25,00,000 रुपये. आता फ्लॅट आपण विकून 40 लाख रुपये आपण म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा टाकतोय आणि 15 वर्षानंतर 15% CAGR त्याचे होतात आहे 3,25,00,000 रुपये. आणि फ्लॅट आपण ॲज इट इज जर ठेवला ते 17,000 रुपये पर मंथ ने रेंटने जरी दिला, आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रिअल इस्टेट मध्ये 6% वार्षिक परतावा मिळत असतो, तोच आपण 40 लाखावर आपण 6% परतावा मिळाला असं गृहीत धरून 40 लाखाचा फ्लॅट 95 लाखाला जाणार आहे आफ्टर 15 इयर्स, बरोबर? तर ते 95 लाख रुपये प्लस 30 लाख रुपये आपल्याला रेंट मिळालं आणि त्याची कॉस्ट मी बोललोय की 1,26,00,000 रुपये. आता ही जी काही टोटल अमाऊंट झालेली आहे सेलची
3,25,00,000 रुपये आणि फ्लॅट आपण ठेवला त्याची कॉस्ट होते 1,26,00,000 रुपये. आता दोघांची वजावट जर केली तर आपल्याला 15 वर्षानंतर नेट अमाऊंट राहते आहे 2 करोड रुपये. छोटी अमाऊंट नाहीये मित्र, 2 कोटी रुपये आपल्याला एक्सेस मिळणार आहे. फक्त आपण आपल्या भावनांवर कंट्रोल केला, डिसिजन घेतले आणि तो डिसिजन पॉवरफुलच असणार आहे. फक्त भावनांवर विजय मिळवणं हे आपलं काम आहे. जो निर्णय आपण घेणार आहोत तो आपला चांगलाच राहणार आहे हे आपल्याला आपल्या मनात समजूत काढावी लागणार आहे आणि त्याच्यातून फायदा होणार आहे. बरं, आता 15 वर्षानंतर जी काही आपल्या हातात अमाऊंट मिळणार आहे 3,25,00,000 रुपये, बरोबर. फ्लॅटवर प्रेम आहेच आपलं. 15 वर्षानंतर आपण पुन्हा फ्लॅट घेऊया आणि जो आज 40 लाखाचा जो फ्लॅट आहे तोच फ्लॅट आपल्याला 1 कोटी रुपयात मिळणार आहे असं गृहीत धरलं तरी सुद्धा आपण विन विन पोझिशनमध्ये राहणार आहे. विन विन सिच्युएशन राहणार आहे.